शनिवार रविवार ज्या या पब पार्ट्या चालतात त्यावेळी जी मुलं येतात त्यांचे आय डी कार्ड चेक केलेले पाहिजे. अल्पवयीन मुलंही खूप मोठ्या प्रमाणात येतात कारण का त्यांना पबमध्ये जाऊन त्यांना मनोरंजन एन्जॉय करायचा असतो. पालकांनी आपली अल्पवयीन मुलं रात्री कुठे जातात, काय करतात, कोणती गाडी चालवतायत नाही चालवतात. 2 दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणी नगर येथे जी घटना घडली त्याकरिता आज पुण्यातील पोलीस आयुक्तांच्या सी पी ऑफिसमध्ये महायुतीचे मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते देखील सी पी ऑफिसमध्ये आले होते. आयुक्तांची भेट देखील त्यांनी घेतलेली आहे. आपल्यासोबत आता ताई आहेत, रुपाली ताई आहेत. ताई, काय सांगाल, आयुक्तांशी नेमकं काय बोलणं झालं? पुण्यामध्ये 2 दिवसापूर्वी जो भीषण दुर्दैवी अपघात घडला त्याच्या संदर्भात महायुतीचे आम्ही सर्वजण सी.पी. साहेबांकडे आलो होतो की त्या मुलाला जो जामीन मिळाला त्याच्यामध्ये त्यांची जी कारवाई आहे ती त्यांनी जी सोशल मीडियावर येत होतं की ती कारवाई पोलिसांनी राजकीय दबावाखाली कमी ह्याची हे केली म्हणून सेक्शन्स कमी लावले किंवा लगेच सुट्टीला असे लावले असं जे काही चर्चा होती त्याच्यावर आम्ही पुणे पोलिसांना भेटायला आलो होतो. त्यावेळी आम्हाला पुणे पोलिसांनी सांगितलं की तुमच्याकडे जर आम्ही लावलेल्या कारवाईपेक्षा जास्त कारवाईची कलमं असतील तर आम्हाला द्यावी, आम्ही लावू. कारण का जो पबमधनं बाहेर पडताना त्या मुलांनी त्या तरुण तरुणीला धडक देऊन त्या जे मृत्युमुखी पडले त्यांच्यानुसार त्या सेक्शन 304 त्याच्यानंतर दारू पिले होते, त्याच्यानंतर अल्पवयीन मुलाला दारू कुणी दिली अशा सगळ्या गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि समोरचा मुलगा तो जो काही बिल्डरचा मुलगा आहे तो सुद्धा अल्पवयीन आहे. त्याच्यामुळे अल्पवयीन असल्यामुळे जो कायदा त्याच्या संदर्भात आहे त्याच्यानुसार त्याला जामीन मिळालेला आहे. तरीसुद्धा पुणे पोलीस हे सेशन कोर्टामध्ये वरती अपील करणार आहेत. परंतु आम्ही आता हा दुर्दैवी जी घटना झाल्यानंतर आम्ही पोलिसांना सांगितलं की पब हे रात्री 1:30 वाजता बंद झाले पाहिजेत. त्याच्यानंतर अल्पवयीन मुलांना एंट्रीच दिली नाही पाहिजे. याच्यासाठी तुम्ही कडक कारवाई करणं गरजेचं आहे. कारण का जोपर्यंत तुम्ही पबच्या मालकांवर कारवाई करणार नाही, ते कंट्रोलमध्ये आणणार नाहीत, तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाहीत. पुणे शहरात अनेक विद्यार्थी शिकायला येतात, नोकरीसाठी येतात आणि संध्याकाळी मग ही पब सिस्टीम जी सुरू झालेली आहे ही आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. 1:30 वाजता म्हणजे 1:30 वाजता पब हा बंद झाला पाहिजे आणि पबच्या मालकांना सुद्धा काही रिस्पॉन्सिबिलिटी देणं गरजेचं आहे. कारण का तिथे पबमध्ये गाणी, डान्स, दारू झाल्यानंतर जे जिंकतात किंवा जे नशेत असतात त्यांचाच बाहेरून मोठ्या प्रमाणात अपघात घडताना दिसतात आणि त्या अपघातामध्ये मृत्युमुखी पण पडतात. त्याच्यामुळे हे नुकसान भरून न येणारं आहे. ही युवा पिढी कुठेतरी बरबाद होत आहे. तिला थांबवणं गरजेचं आहे. आणि पब संस्कृतीच्या म्हणजे पबवर ज्या कारवाई आहेत तिथल्या लोकल पोलिसांनी सुद्धा म्हणजे जे पी आहेत त्यांनी इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. 1:30 म्हणजे 1:30ला पब बंद झाले पाहिजे. तिथले जे काही वाईट बेकायदेशीर धंदे त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. अशा आम्ही विनंती सूचना सी.पी. साहेबांना केल्यात. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे पोलीस आयुक्त पण आपण बघतो मागच्या काही दिवसांपासून पबसाठी नियमावली काढत आहेत. तरी पण का नाही काय झालं की जेव्हा हे सी.पी. साहेब आले त्यांनी नियमावली काढली. त्यांनी इव्हन अंडा बुर्जी सुद्धा 11:30ला बंद केली होती. इलेक्शन होत्या या सगळ्या दरम्यानच्या ह्याच्यात. आता काल 2 दिवसापूर्वीचा जो दुर्दैवी घटना घडलेली आहे तो मुलगा अल्पवयीन आहे म्हणजे 12वीतला आहे. तो पार्टी करून बाहेर जात असताना त्या नशेमध्ये त्याचा ते गाडी ड्रायव्हिंग लायसनही त्याच्याकडे नव्हतं. त्याच्यामुळे म्हणजे या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. पोलीस आणि सरकारची जबाबदारी आहेच, परंतु त्याच्या पुढे पालकांनी आपली अल्पवयीन मुलं रात्री कुठे जातात, काय करतात, कोणती गाडी चालवतायत नाही चालवतात हेही पाहणं गरजेचं आहे. कारण का जोपर्यंत मुलांवर लक्ष राहणार नाही किंवा मुलांवर पालकांचा कंट्रोल राहणार नाही तोपर्यंत या घटना कमी व्हायला म्हणजे कमी होताना आपल्याला दिसणार नाही. राजकीय कुठलाही दबाव न घेता कराव्यात आणि पबमधली ही संस्कृती पुणे शहरातनं नाहीशी करावी अशी आम्ही सी.पी. साहेबांना विनंती केली आहे. सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जातोय का तर काल त्या मुलाला जामीन मिळाला म्हणून? एक लक्षात घ्या, त्या मुलाचं वयच कमी आहे. त्यामुळे कायद्यानुसार त्याला तो जामीन मिळणं हा त्याचा अधिकार आहे आणि तो त्याला दिलेला आहे. त्याच्यामध्ये पोलीस जरी म्हणले असते की आम्ही याला आत ठेवतो तरी ठेवता येऊ शकलं नसतं. कारण का तो अल्पवयीन आहे. त्याच्यामुळे ज्युएनाईल असल्यामुळे कायद्यानुसारच ती प्रोसेस कारवाई होणार. वडिलांवरती कारवाई नाही करतायत. जे काही नुकसान होतं लक्षात घ्या त्या नुकसानाची भरपाई पालकांवर असते असा तो कायदा आहे, ॲक्ट आहे.
आणि त्याच्यानुसार पुणे पोलिसांनी आम्हालाच त्यांनी सांगितले, तुमच्याकडे याच्यापेक्षा कडक कारवाईचं जर सेक्शन असेल तर आम्हाला सांगा, आम्ही तो लावतो. याचाच अर्थ की ती कडक कारवाई त्यांनी केलेली आहे, पण आपला कायद्यामध्येच तरतूद तशी असल्यामुळे त्याला जामीन मिळाला. याच्या पुढे अशा घटना होऊ नयेत म्हणून काय उपाय करायला पाहिजे, काय वाटतं सांगितलं मी तुम्हाला की हे पब 1-1:30 वाजता बंद म्हणजे बंद केले पाहिजे आणि पोलीस यंत्रणेने तिथल्या स्थानिक PIनी तिथे याची इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. शनिवार रविवार ज्या या पब पार्ट्या चालतात त्यावेळी जी मुलं येतात त्यांचे ID कार्ड चेक केलेले पाहिजे. अल्पवयीन मुलंही खूप मोठ्या प्रमाणात येतात, कारण का त्यांना पबमध्ये जाऊन त्यांना मनोरंजन एन्जॉय करायचा असतो. त्या अल्पवयीन मुलांना अजिबात परमिशन देता कामा नये, अल्पवयीन मुलींना दारू देता कामा नये आणि असं जर कुठे आढळलं तर त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल केला पाहिजे.